नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठीवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत त्याच्यासाठीची ती या कथेचा भाग 8. मागील भागात आपण पाहिले की अंजली आणि अक्षयने कोमलला चिडून चांगलंच बेजार केलेलं होतं. तर रोहिणीने पांडुरंगरावांना अक्षयसाठी कंपनीत फोन करण्याची विनंती केलेली होती, ज्याला त्यांनी नकार दिला होता. अक्षय आता त्या कंपनीत पोहोचला होता. कंपनीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या आजोबांचं नाव पाहून त्याची छाती गर्वाने फुललेली होती. त्याने त्याची कागदपत्रे जमा करून मुलाखतीसाठी त्याचा नंबर येण्याची वाट बघत बसलेला होता. आता पुढे जसा तो मुलाखतीसाठी केबिनमध्ये गेला तर त्याला शॉक बसला होता, कारण मुलाखत घेणाऱ्यांमध्ये राज पण बसलेला होता. महेश त्याच्या भावाला चांगलंच ओळखत होता, म्हणून आज तो पुण्याला एकटाच गेला होता आणि राजला मुलाखत घेण्यासाठी पाठवलं होतं. नाहीतर दोघेही पुण्यासाठी जाणार होते. राजच्या मोबाईलवर मेसेजची ट्यून वाजली. राजने मोबाईल ओपन केला तर अक्षयचा मेसेज होता. आमचे होणारे जिजू, मला ओळख दाखवायचा किंवा माझ्यासाठी वशिला लावायचा जरी प्रयत्न केला ना, तर तुमच्या शायरीची कहाणी तुमच्या मित्राजवळ वाचून दाखवेन. का सगळेच माझ्या शायरीच्या मागे पडले आहेत? राज मनातच विचार करत होता. त्याने नकारार्थी मान हलवली. ह्यांनी परत मला ब्लॅकमेल करण्याआधी महेशसोबत बोलावं लागेल. राजने काही ठरवत अक्षयला ओकेचा मेसेज केला. अक्षयची मुलाखत पार पडली. त्याने त्याच्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे मुलाखत दिली होती. 2 दिवसांनी मुलाखतीचा निकाल लागणार होता. तो घरी निघून गेला होता. घरी पोहोचल्यावर त्याला कळलं की दामोदरराव आणि आशा ह्या पुण्यासाठी निघून गेले होते. नारायणराव आणि पांडुरंगराव देखील दोघेही कंपनीत गेलेले होते. म्हणून मग राजला कंपनीच्या नवीन ब्रँचमध्ये मुलाखत घ्यायला यायला जमलं होतं. तिकडे नीतूही घरी पोहोचल्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे डोळे त्याला काही साथ देत नव्हते. नंतर केव्हा तरी तिला झोप लागली होती. तिला डायरेक्ट दुपारीच जाग आली होती. दुपारचे 3 वाजत आलेले होते. फ्रेश झाल्यावर तिने थोडेफार खायला घेतलं. पहिला घास खाणार तोच तिला महेशची आठवण झाली. त्याने काही खाल्लं असेल का, हा विचार तिच्या डोक्यात फिरू लागला होता. समोर प्लेटमध्ये मॅगी असतानाही नीतू मॅडम स्वतःच्याच विचारात राहून नखं खात होत्या. मॅगी चमच्याने सोडून नखाने खाते आहेस का? जसा आवाज आला तशी नीतू भानावर आली. तिने दरवाजाकडे पाहिलं तर तिला खुशी येताना दिसली होती. ही खुशी म्हात्रे, नीतूच्या बिझनेसमधील पार्टनर. नीतूपेक्षा 1 वर्षांनी लहान होती. 5 वर्षापूर्वी घडलेल्या प्रसंगामुळे नीतूचं 1 वर्ष वाया गेलं होतं. त्यानंतरच्या कोर्सच्या दिवसात खुशी नीतूच्या आयुष्यात आली होती. नावाप्रमाणेच खुशी होती. जिथे जाईल तिथे खुशी पसरवत होती, पण प्रचंड वेंधळी. ती दारात आल्या आल्या तिला नीतू दिसली होती, जी स्वतःच्याच विचारात नखे खात होती. तसं काही नाही, नीतू म्हणाली. आणि आज एवढ्या लवकर कसं काय? खुशीने आजवर कधीच तिची वेळ पाळली नव्हती. आज अचानक वेळेआधीच आलेलं बघून नीतू जरा शॉक झाली होती. आज म्हटलं आमच्या मॅडमला शॉक द्यावा. खुशी बरोबर हसत बोलली. आता खरं सांग, काय कांड केले आहेस? नीतूने खुशीला जरा लंगडत चालताना पाहिलं होतं. तिच्यावर कॉन्फिडन्स तर आधीपासूनच होता. मग खुशीने तिची बत्तीशी दाखविली. मी काहीच नाही केलं. खुशी पुढे बोलणार तोच खुशीचा मोबाईल वाजला. खुशीचा भाऊ संकेतने कॉल केला होता. नीतूने तो पटकन उचलून स्पीकरवर टाकला. खुशडे, जोरात आवाज आला. तसे खुशीने कानाला हात लावले. बोल दादा, आज काय कांड करून आले आहेत मॅडम? नीतूने विचारले. काय आगाऊ कार्टी आहे राव. मला न सांगता बाईक चालवायला घेऊन गेली, वरून पाडून पण आणली. घरी गाडी लावून गुपचूप तुझ्याकडे आली वाटतं. एका शब्दाने काही बोलली नाही मला. संकेत चिडून बोलत होता. नीतूने खुशीकडे पाहिलं. तिने तिचे कान पकडले. नुसतं जीवाला घोर लावून ठेवलाय पोरीने. गाडी काय रिपेअर पण होईल,
पण तिला काही झालं तर आईबाबांना मी काय तोंड दाखवू? बोलता बोलता संकेतचा आवाज भरून आला होता. आईबाबांनंतर कोण आहे मला हिच्याशिवाय? त्याला माहीतच नव्हतं की फोन स्पीकरवर होता ते. दादा, मी समजावते तिला, नीतू म्हणाली. नको काळजी करूस. नीतूने संकेतला आश्वस्त करत फोन ठेवला. बघितलंस, ज्याला मोठे मोठे गुन्हेगार घाबरतात तो किती घाबरला होता? का वागतेस अशी तू? नीतूच्या या बोलण्यामुळे खुशीचे डोळे पण पाणावले होते. माहिती आहे मला, खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह वागतो तो. मी मला सांभाळू शकते हेच ते समजून घेत नाही. मी बाहेरच पडले नाही तर मी कशी शिकेन? दुनियादारी पण हवी ना सोबत. अगं हो, पण त्याच्याशी बोलून मगच काही करत जा ना. विसरू नकोस, आईबाबानंतर त्याने आईबाबांची भूमिका उत्तम पार पाडली आहे. नीतूने खुशीला जवळ घेतलं. हो ग, संध्याकाळी मनवेल त्याला नेहमीच्या पद्धतीने. खुशीने नीतूला डोळा मारला. नीतूने नकारार्थी मान हलवली. नीतूने खुशीचा पाय पाहिला. थोडं खरचटलं होतं तिला, थोडी सूज पण होती. नीतूने एक नजर खुशीवर टाकली तशी तिने नीतूला तिची बत्तीशी दाखवली. नीतूने खुशीच्या पायाला मलमपट्टी केली. ते सोड, तू कोणत्या विचारात होतीस? खुशी म्हणाली. नीतूने महेशच्या घरात गेल्यापासून सगळी गोष्ट तिला सांगितली. त्या दोघी एकमेकींपासून काहीच लपवत नव्हत्या. म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न फिक्स का? खुशी खुशीत बोलली. तसंही दामोदरांनी खुशीला दोघांची कल्पना देऊन आधीच त्यांच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलेलं होतं. तू माझी मैत्रीण आहेस ना? नीतू चिडून बोलली. तुला माहिती आहे मी त्याला किती हेट करते? दिसते ते तुझ्या डोळ्यात. खुशी हळूच बोलून हसली. काय झालं दात काढायला? नीतूने खुशीकडे बारीक नजर करत बघितलं. हेच की 5 वर्षापूर्वी काय झालं ते पण तू विचारायला मनाई केली आहेस. वरून आता त्याने काही खाल्लं की नाही ह्याचा पण तू विचार करत आहेस. नक्की काय आहे? मलाच कळलं नाही, म्हणून हसायला आलं. खुशीने खुलासा केला. नकोय ती आठवण मला. त्याची शिक्षा मी आजही भोगते आहे. नीतूचा आवाज पडला. मग खुशीने विषय बदलत त्यांच्या कामाविषयी बोलायला सुरुवात केली. पण ती खुशी होती. 5 वर्षापूर्वी काय झालं होतं हेच तिच्या मनात घोळत होतं. आता याचं उत्तर तिला दामोदरांकडून मिळणार होतं, पण तेच आता मुंबईला होते ते खुशीला माहीत होतं. त्यांची वाट बघण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नीतूसोबत चर्चा करून खुशी तिच्या घरी निघून गेली होती. दुपारची वेळ झाल्याने महेशला पण भुकेची जाणीव झाली होती. एकतर सकाळपासून राहून राहून त्याला नीतूचं सकाळचं रूप आठवत होतं. एक वार त्याला वाटलं की जेवणासाठी जावं तिच्याकडे. त्याची पावलं गाडीकडे वळली पण होती. मग त्याला 5 वर्षापूर्वीची नीतूने बोललेली वाक्य आठवली. त्याच्या नजरेत परत नीतूबद्दल राग उसळून आला आणि तो हॉटेलमध्ये जेवणासाठी निघून गेला. डोक्यात राग असल्याने तो काय खातोय ह्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. त्याच्या टेबलावर चुकीची ऑर्डर आलेली होती. अर्ध्यापेक्षा जास्त जेवण गेल्यावर त्याला अंगावर खाज यायला लागली होती. नंतर त्याला जास्तच त्रास होऊ लागला. तो तसाच घसा पकडून खाली पडला. त्याचं पूर्ण शरीर लाल झालं होतं. आजूबाजूचे त्याच्या बाजूला जमा झाले. त्या हॉटेलचा मालक महेशला चांगलंच ओळखत होता. त्याने महेशला हॉस्पिटलमध्ये पाठवायची व्यवस्था करून राजला कॉल करून महेशची परिस्थिती सांगितली. राजने तसाच नीतूला कॉल लावला. हॅलो नीतू, ऐक ना. महेश हॉटेलला जेवायला गेला होता तर. पुढे राज बोलणार तोच नीतू बोलली. त्या महेशचं ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाही. नीतू नेहमीप्रमाणेच वाकड्यातच बोलली. ऐक ना आधी, राज ओरडला. राजचा असा आवाज ऐकून नीतू बावरली. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. महेशला हॉस्पिटलला ॲडमिट केलंय. जमलं तर जा, मला यायला वेळ लागेल म्हणून सांगत होतो. हॅलो हॅलो. राजला नीतूचा काहीच आवाज येत नव्हता. कसा येईल? हॉस्पिटलचं नाव ऐकूनच नीतू तशीच धावत सुटली होती.
राजलाही समजून गेलं होतं. त्याने पण त्याची स्पोर्ट्स परफॉर्मन्सवाली कार काढली आणि खूपच वेगाने तो पुण्याकडे रवाना झाला. महेशला मशरूमची ॲलर्जी होती. त्याला त्याचीच भाजी आलेली होती. त्यातल्या त्यात अर्ध्यापेक्षा जास्त त्याने खाल्लं होतं. घरात सध्या तरी काहीच सांगितलं नव्हतं. नीतू धावतच हॉस्पिटलला पोहोचली होती. तिला 5 वर्षापूर्वीचा काळ आठवला. त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट होती आणि आज महेश होता. त्यावेळेसची महेशची काळजी नीतूला आज कळत होती. नीतू पटकन महेशजवळ गेली. त्याची अवस्था नीतूला बघवली जात नव्हती. तिच्या डोळ्यांच्या धारा कधीच सुरू झाल्या होत्या. तिने पटकन हॉस्पिटलच्या सर्व प्रोसिजर पार पाडल्या. महेशवर ट्रीटमेंट सुरू झाली. दामोदर आणि आशा घरी पोहोचल्यावर त्यांना नीतू दिसली नाही. त्यांनी नोकरांकडून चौकशी केली तर ती बाहेर गेली आहे एवढंच कळलं. खुशी पण हॉस्पिटलला पोहोचली होती. तिला नीतू मार्केटच्या रोडने वेगाने जाताना दिसली होती. ती कधीच एवढ्या वेगात गाडी चालवत नव्हती. तिला पण टेन्शन आलं होतं. मग ती पण तिच्या मागे मागे आलेली होती. नीतू हॉस्पिटलमध्ये अस्वस्थपणे एरझाऱ्या मारत होती. खुशी जशी हॉस्पिटलला पोहोचली तशी ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली. बोलले होते ना मी, पत्रिकेतलं खोटं नसतं. तो माझ्याजवळ आला की त्याच्या जीवाला धोका आहे. बघितलं ना काय झालं त्याला. नीतू तोंडाला येईल ते बरळत होती. मी भेटायलाच नको होतं त्याला. माझ्यावरच्या रागातच त्याचं जेवणाकडे लक्ष गेलं नसेल. माझ्यामुळेच झालं. नीतूने दोन्ही हातांनी तिचा चेहरा झाकून घेत रडत होती. आता मात्र खुशी शॉक झाली होती. तिने नीतूला शांत करायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयारच नव्हती. काही नाही झालंय त्याला, डॉक्टर बाहेर येत बोलले. तसा तिच्या जीवात जीव आला. महेश आता शुद्धीवर आला होता. आता राज पण येऊन पोहोचला होता. नीतू तर बाहेरच थांबली होती. राज महेशला भेटायला आतमध्ये गेला. खुशी पण आत गेली. कुठे लक्ष होतं रे तुझं? राजने चिडून विचारलं. माहीत नाही रे, मी तर नव्हतं सांगितलं मशरूम द्यायला. आपली नेहमीची ऑर्डर केली होती. तो मॅनेजर बोलला की वेटरकडून चुकून ऑर्डर चेंज झाली. महेश क्षीण आवाजात बोलला. चुकून चेंज झाली हे ऐकताच नीतूची मूठ रागाने आवळली गेली. डोळे पुसत तिने तिचे केस वर करून बांधले. आत महेशवर एक नजर टाकली आणि पाय आपटत रागतच तिथून निघाली. महेशने नीतूला जाताना पाहिलं. तिचा तो अवतार बघून त्याला कळून चुकलं. राज, त्या नीतूला थांबव. महेशने जाणाऱ्या नीतूकडे बोट करत बोलला. अरे पण तुझ्याजवळ? मी जाते तिच्याकडे, असे बोलून खुशी नीतूच्या मागे गेली सुद्धा होती. नीतू थांब, खुशी आवाज देत होती. पण नीतू कुठेच थांबली नाही. नीतू त्याच हॉटेलला पोहोचली जिथे महेश जेवायला बसला होता. तिथे पोहोचल्यावर नीतू त्या हॉटेलच्या मॅनेजरजवळ गेली आणि शांतपणे एकच प्रश्न विचारला. महेशला ऑर्डर कोणी आणून दिली होती? नीतूचा हा प्रश्न ऐकून मॅनेजर पुढे आला. मॅडम, झाली ती गोष्ट. मी माफी पण मागितली आहे. एवढ्याशा गोष्टीसाठी परत काही तमाशा करू नका. मॅनेजरचं बोलणं ऐकून नीतूचा पारा आणखीनच चढला. एका माणसाचा जीव टांगणीला लावणे ही छोटी गोष्ट आहे. नीतूने मॅनेजरची कॉलर पकडली. मॅडम, हे जरा अति होत आहे. मॅनेजर अजून रागात बोलला. हो का? पण हे तर माझ्यासाठी नॉर्मल आहे. अति तर तू आता बघशील. नीतूने मॅनेजरची कॉलर सोडली आणि बाजूच्या टेबलाचा पाईप काढून हॉटेलमध्ये तोडफोड करायला सुरुवात केली. मॅडम, कायदा हातात नका घेऊ. मॅनेजर काकुतीला येऊन बोलला. तशा अजून 4-5 टेबलाच्या काचा फुटल्या. खुशी पण पोहोचली होती. पण नीतू कोणाचंच ऐकून घेत नव्हती. नीतूला एवढ्या रागात खुशीने आज पहिल्यांदाच पाहिले होते. कोणी ऑर्डर चेंज केली? नीतूचे डोळे आग बरसत होते. त्यात तिथल्या वस्तू फुटत चालल्या होत्या. ते बघून तिथले बाकी कस्टमर तर पळून गेले होते. मी माझ्या हातून चूक झाली. एक वेटर पुढे येऊन घाबरतच बोलला. तिथले होणारे नुकसान कदाचित
त्याच्या पगारातून कापले गेले असते या भीतीपोटी तो पुढे आला होता. नीतूने त्याची कॉलर पकडली. त्याच्यावर हात उचलणार तोच खुशी ओरडली, तुला महेशची शपथ आहे? हात उचललास तर. खुशीने जुगार खेळला. नीतूचा महेशवर किती जीव आहे एव्हाना तिला जाणवलं होतं. म्हणूनच तिने महेशची शपथ घातली होती. शपथेचं कानावर येताच नीतूचा त्या वेटरवर जाणारा हात त्याच्या बाजूच्या काचेवर गेला. ती पण काच फुटली गेली. नीतूच्या हातात काच घुसून तिच्याही हाताला रक्त आलं होतं. खुशीने नीतूला त्याच हॉस्पिटलला आणलं. तिच्या हाताला बघून राजने नकारार्थी मान हलवली. नीतूच्या हाताला बँडेज करण्यासाठी तिला आतमध्ये घेऊन गेले. फुटलं का हॉटेल? राज म्हणाला तसा खुशीने होकारार्थी मान हलवली. तरी नशीब महेशची शपथ घातल्यामुळे तो वेटर वाचला. खुशी म्हणाली, काय? राजला शॉक बसला. खरं बोलते आहेस तू? हो. नीतूच्या तोंडी मी कायम महेशचा नुसता तिरस्कार ऐकत होते, पण तिच्या मनात महेशबद्दल असणारी काळजी मला दिसायची. आज तर मॅडम वाऱ्यालाही मागे टाकेल एवढ्या स्पीडने हॉस्पिटलला आल्या होत्या. हॉटेलमधला तिचा तो राग एवढा भयानक होता ना, म्हटलं गुगली टाकून बघू तर खरंच मॅडमची विकेटच गेली. एवढं सगळं ऐकून राजच्या चेहऱ्यावर हसू आले. नफरत का नकाब भी उतर जाता है, जब बात इश्क की होती है, कमबख्त इश्क भी वो चीज़ है जो पत्थर भी पिघला देती है. दोघीही अजून तिथेच आहेत. दोघांचाही अजूनही एकमेकांवर तितकाच जीव आहे. राज आनंदाच्या भरात बोलून गेला. मीन्स? खुशी मात्र गोंधळली होती. मला तिचं वागणंच कळत नाहीये. 5 वर्षापूर्वी काय झालं होतं? राज तर खुशीला एवढं ओळखत नव्हता, म्हणून त्याने तिला सांगायचं टाळलं होतं. वेळ आली की सांगेन, पण यातलं नीतूच्या घरी कळू देऊ नकोस, राज म्हणाला. ठीक आहे. खुशी तर बोलली, पण तिच्या मनात आता लवकरात लवकर दामोदरांना भेटण्याची ओढ लागली होती. क्रमशः लेखक महेश गायकवाड. काय घडलं असेल महेश आणि नीतूमध्ये 5 वर्षापूर्वी? तुम्हालाही जाणून घेण्याची ओढ लागली असेल तर पुढचा भाग नक्की ऐका. धन्यवाद.